हाय फ्रेंड्स, आपला डिफरन्शिएशन चॅप्टर आता संपलाय. आता सेकंड चॅप्टरला आपण मॅथ टूच्या सेकंड चॅप्टरला स्टार्ट करू. दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, आता डेरिव्हेटिव्ह झाला म्हणजे आता ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याचा यूज कुठे होईल. दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता यूज कुठे, द जॉमेट्री, दॅन मॅक्सिमा इन मिनिमा, दॅन लॅग्रेंजेस फॉर्म्युला. या 4-5 कन्सेप्ट आहे आपल्याला जे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये फाइंड करायचे आहे. आता बघितलं तर ॲज कम्पेअर टू फर्स्ट चॅप्टर, हा चॅप्टर खूप इझी आहे आणि एक्सरसाइज पण कमी आहे. ॲटलिस्ट अराउंड आय थिंक सो 4 एक्सरसाइज आहे, त्या पण छोट्या छोट्या आहे. ओके, म्हणजे एक तुम्हाला आता डेरिव्हेटिव्ह कसं काढायचा किंवा कोणत्या कोणत्या टाईपचे डेरिव्हेटिव्ह, फंक्शन्स कोणते, दॅन फॉर एक्झाम्पल स्ट्रेट फॉरवर्ड डेरिव्हेटिव्ह, दॅन पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह, दॅन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह, दॅन लॉगरिथम फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह. हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला ऑलरेडी आता काढता येतं. आता यापुढे काय, जर तुम्हाला एखादं ऍप्लिकेशन ते यूज कसा होईल आणि कोणत्या इक्वेशनसाठी आणि तुम्हाला कशासाठी करावं लागेल, हे सेकंड चॅप्टर मध्ये, दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. चॅप्टर खूप इझी आहे, त्यामुळे आपण जितकं फास्ट होईल कारण की तुम्हाला एक तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आता काढता येतो. याच्यामध्ये फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, बाकीचं म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेऊन बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. चॅप्टर खूप इझी आहे. ओके, तर आपल्या ह्या चॅप्टरमध्ये स्टडी काय करायचं, फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला पहिले बघायचं ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री. ओके, derivative as a rate measures, then approximations, then fourth Rolle's theorem and Lagrange's mean value, then increasing and decreasing function and maxima and minima. प्रत्येक एक्सरसाइज जेव्हा स्टार्ट होईल, ओके, आय थिंक सो अराउंड ही पहिले ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री अँड डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट, ही फर्स्ट एक्सरसाइज असेल. दॅन सेकंड, थर्ड, ही एक्सरसाइज नंबर 1, हे दोघांचे एक्झाम्पल म्हणजे एक्सरसाइज नंबर 1, दॅन ही एक्सरसाइज नंबर 2, एक्सरसाइज नंबर 2.1, ही 2, दॅन 2.1 अँड ही 2.3, एक्सरसाइज 2.3 आणि हे लास्टला 2.4. 4 एक्सरसाइज आहे. चारही एक्सरसाइज खूप छोट्या आहे. सी पहिल्या ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री अँड डेरिव्हेटिव्ह ॲज रेट ऑफ मेजर, ही पहिली एक्सरसाइज बनते, दॅट इज एक्सरसाइज 2, दॅन 2.1, 2.3 अँड 2.4. 4 एक्सरसाइज आहे, खूप इझी आहे. जसं जसं आपण एक्सरसाइज स्टार्ट करू तसं तसे तुम्हाला कन्सेप्ट एक्सप्लेन करेल. फॉर एक्झाम्पल ऍप्लिकेशन आज आपण स्टार्ट करणार आहे की ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री. तर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्रीचा बेसिक कन्सेप्ट सांगणार, त्यानंतर आपण एक्झाम्पल स्टार्ट करू. ओके, क्लियर है फंडा. चलो फिर एक्सरसाइज स्टार्ट करूं. एक्सरसाइज 2.1. ओके, ही एक्सरसाइज 2.1, ही 2.1, 2.2, 2.3 अँड 2.4. त्यात आपल्याला फर्स्ट स्टार्टिंग करायचं, दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री. ओके, पहिली एक्सरसाइज completely depend on application of derivative in geometry. ओके, दॅट इज एक्सरसाइज 2.1. आता एक्सरसाइज चालू करायच्या अगोदर आपण काही बेसिक कन्सेप्ट बघू. एक्सरसाइज स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण काही थोडे बेसिक कन्सेप्ट बघू, ज्यामध्ये आपल्याला ऍटलीस्ट क्वेश्चन नंबर 1 to 16 एक क्वेश्चन आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आपण जे सॉल्व्ह करायचं आहे, इक्वेशन ऑफ टँजेंट किंवा इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे. त्याचं थोडं बेसिक बघू की काय असतं इक्वेशन ऑफ टँजेंट, काय असतं इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके, तर क्वेश्चन नंबर 1 आहे माझा. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन मग पहिले क्वेश्चन लिहितो, मग एक्सप्लेन करतो की क्वेश्चन काय आहे. See, find the equation of tangent and normals to the curve at the point on it.
ॲट द पॉइंट ऑन इट. सी आता हेडिंगच म्हणते की ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन जॉमेट्री. आता जॉमेट्रिकल डायग्राम कोणते कोणते आले आपल्या जॉमेट्रिकल डायग्राम, फॉर एक्झाम्पल दॅन आपला पॅराबोला, हायपरबोला, देन quadrilateral, then square, then then rectangles, then circle. ओके, या दॅट इज द त्यांच्यामध्ये ऍप्लिकेशन. आता सी ह्या कर्व्सला काय म्हणतंय, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट ऍट दिस कर्व, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व ऍट पॉइंट ऑन इट. ऍट पॉइंट ऑफ इट म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखादा आता जॉमेट्रिकल डायग्राम घेतली. आता मी समजा सर्कल घेतो, बरोबर. एखादं सर्कल घेतलं तर काय म्हणतं ते, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट. टँजंट काय असतं, एक लाईन त्या सर्कलला ऍट सर्टन पॉइंटला टच होते, दिस इज कॉल्ड टँजंट, बरोबर. अँड नॉर्मल, नॉर्मल म्हणजे काय, टँजंटला जी परपेंडिक्युलर लाईन असते, परपेंडिक्युलर म्हणजे काय 90 डिग्री मध्ये जी लाईन असते त्या लाईनला काय म्हणतात, नॉर्मल. फॉर एक्झाम्पल इथे नॉर्मल काय आली माझी, ही नॉर्मल आहे. अंडरस्टूड, दिस इज माय नॉर्मल. सो फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट and normal, find the equation of ह्या लाईनचं इक्वेशन आणि ह्या लाईनचं इक्वेशन टू द कर्व. आता कर्व काय, सर्कल आहे. आता त्या सर्कलला पण एखादं इक्वेशन असेल, बरोबर ना. आता समजा फॉर एक्झाम्पल ह्या इक्वेशन, मी ह्या कर्वचं इक्वेशन घेतो. समजा y इज इक्वल टू 4x² प्लस 3x प्लस 2. ओके, मी एक एक्झाम्पल म्हणून इक्वेशन घेतलं. ऍट अ पॉइंट ऑन इट, ऍट अ पॉइंट ऑन इट म्हणजे हा तुम्हाला एक पॉइंट दिलेला आहे. आता पॉइंट कोणता पण असू शकतो, दॅट इज मी एक्झाम्पल म्हणून 2,3 घेतला. अंडरस्टूड. तर आपला क्वेश्चन काय म्हणतो, फाइंड द इक्वेशन ऑफ दिस टँजंट अँड नॉर्मल व्हेन सम कर्व इज गिवन अँड सर्टन पॉइंटला तो टँजंट आणि कर्व टच होती. त्या पॉइंटला आपल्याला ह्या दोन लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. तर तुम्ही 11वीत पण एक कन्सेप्ट बघितला असेल. जर समजा एखादी लाईन असेल आणि तुम्हाला 2 पॉइंट असेल, तर 2 पॉइंट फॉर्मना आपण द इक्वेशन ऑफ लाईनचा आपण लाईनचं इक्वेशन आपण काढतो त्या. ओके, हा. पण त्या लाईनचं इक्वेशन, समजा ही लाईन आहे, ह्या माझा पॉइंट आहे, तर 2 पॉइंट फॉर्मना आपण लाईनचं इक्वेशन काढतो. फॉर एक्झाम्पल 2 पॉइंट फॉर्म काय माझा, दॅट इज इक्वेशन ऑफ लाईन. आता मी पहिले हे लाईनचं इक्वेशन काढतो, मग मी हे लाईनचं कसं काढतो ते पण सांगतो. आता 2 पॉइंट फॉर्म काय आहे माझा, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1, बरोबर. 2 पॉइंट म्हणजे काय, ही x आणि y पॉइंट आहे मला माहित असेल, आणि ह्या लाईनचा स्लोप m म्हणजे काय, स्लोप माहित असेल, तर मी ह्या लाईनचं इक्वेशन मी काढू शकतोय, बरोबर. तर बघा, कर्व, तुम्हाला एक कर्व दिलेला आहे, सर्कल मी दिलेला आहे, त्याचं इक्वेशन मला दिलेलं आहे, आणि मला ह्या कर्वच्या इक्वेशन मधून हा पॉइंट, ह्या कर्वच्या पॉइंटला हा एक लाईन टच होती, त्याला टँजंट बनतो. तर त्या टँजंटचं मला इक्वेशन काढायचं आहे. तर मी ज्यावेळेस मला पॉइंट असेल, ओके, आणि स्लोप माहित असेल त्या लाईनचा, तर 2 पॉइंट फॉर्मने मी ते लाईनचं इक्वेशन काढू शकतोय. पण मला याच्यामध्ये काय करावं लागेल, अगोदर स्लोप काढावं लागेल. ओके, आणि हे y1 आणि x1 काय माझे, हे 2 पॉइंट आहे. म्हणजे माझा x1 काय इज इक्वल टू 2 आहे, आणि y1 इज इक्वल टू काय माझा, y1 इज इक्वल टू 3 आहे. ओके, आता हे y1 भेटलं, x1 पण भेटलं, पण मला स्लोप माहित पाहिजे. तर एखाद्या कर्वचा किंवा त्या कर्वचं इक्वेशन आपण जर डेरिव्हेटिव्ह काढला त्या कर्वचं इक्वेशन, तर आपल्याला तो स्लोप असतो, आपला तो काय असतो, स्लोप असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या कर्वचं इक्वेशन काय माझं, 4x² प्लस 3x प्लस 2, आणि जर मी याला डेरिव्हेटिव्ह काढला, याचा डेरिव्हेटिव्ह काढला, तर मला तो काय भेटेल, स्लोप भेटेल. म्हणजे मी याचा dy/dx काढला, मी dy/dx काढला इज इक्वल टू याचा dy/dx काय भेटेल, दॅट इज 8x² प्लस 3 याचा डेरिव्हेटिव्ह आला. अंडरस्टूड. म्हणजे याचा dy/dx काय आला, दॅट इज द dy/dx इज इक्वल टू 8x² किंवा 4 टू 8x प्लस 3 हा माझा ह्या लाईनचा स्लोप आला. ओके, पण मला ह्या पॉइंट दिलेले x1 आणि y1 दिलेले, तर मी हा dy/dx फाइंड करू शकतो. ओके, ऍट देअरफॉर dy/dx ऍट सर्टन पॉइंट काय दिलेला आहे, 2,3 इज इक्वल टू काय माझा, जिथे जिथे x असेल तिथे काय ठेवा, 2 ठेवा, आणि जिथे जिथे y असेल तिथे 3 ठेवा. पण इक्वेशन मध्ये फक्त x आहे, त्यामुळे आपण x चे रिप्लेस करणार, 8 इंटू 2 प्लस 3 काय बनला माझा, 8 टू 16 प्लस 3 दॅट इज 19. Therefore dy/dx at this point
इज इक्वल टू 19. म्हणजे मला त्या पॉइंटला स्लोप काय भेटला 19. बरोबर ना. म्हणजे ही एम ची व्हॅल्यू काय आली माझी, ही एम म्हणजे काय माझा स्लोप. Therefore y मायनस y1 काय माझा द इक्वेशन ऑफ, हे काय माझं इक्वेशन ऑफ टँजेंट कसं काढतात मी ते सांगतोय ना. ओके, इक्वेशन ऑफ टँजेंट. Therefore y मायनस y1 काय माझा, y1 काय 3. ओके, इज इक्वल टू m स्लोप काय दॅट इज 19, x मायनस x1 काय 2. आता हे सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजेंट भेटेल. अंडरस्टूड. हा, इक्वेशन ऑफ टँजेंट कशाने करतो आपण, स्लोप पॉईंट दॅट 2 पॉईंट फॉर्म, दॅट इज द स्लोप माहित असेल आणि 2 पॉईंट मध्ये माहित असेल तर आपण स्लोप पॉईंट फॉर्म ना आपण इक्वेशन काढतो. बरोबर, हे झालं माझं इक्वेशन ऑफ टँजेंट. आता सेकंड मला काय करायचं, इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे. इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असतं, ह्या इक्वेशन ही लाईनच आहे, पॉईंट माहिती आहे, तर आपण दॅट इज स्लोप पॉईंट फॉर्म ना आपण इक्वेशन काढू शकतोय. बरोबर ना. पण ह्या लाईनचा स्लोप कसा काढायचा, जर लाईन दोन, आता त्यासाठी एक बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही एक लाईन असेल आणि एक दुसरी लाईन परपेंडिक्युलर असेल, हे जर तुम्हाला ह्या लाईनचा स्लोप माहिती असेल m1 आणि ह्या लाईनचा स्लोप तुम्हाला काढायचा असेल, बरं, ह्या लाईन दोन्ही परपेंडिक्युलर पाहिजे, तर त्यांचा स्लोप काय येतो, दॅट इज स्लोप काय येतो m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. म्हणजे m1 मला माहिती आहे, तर m2 काय येईल, m2 इज इक्वल टू -1 अपॉन 2, -1 अपॉन m1 -1 अपॉन m1. म्हणजे त्या स्लोप काय करायचा, उलटा घ्यायचा आणि मायनस द्यायचं. म्हणजे याचा स्लोप काय आला तुमचा 19. 19 ला रिव्हर्स करा, 19 चा रेसिप्रोकल घ्या, म्हणजे हा काय बनेल तुमचा 1/19. ओके, आणि त्याचा निगेटिव्ह घ्या, दॅट इज -1/19 आला. म्हणजे हा तुमची स्लोप ऑफ दॅट नॉर्मल काय आला, m2 इज इक्वल टू काय आला, m2 इज इक्वल टू -1/19. अंडरस्टूड. जेव्हा दोन लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर त्याचा स्लोप काय असतो, दॅट इज द -1 अपॉन m1. म्हणजे जी पहिली लाईन आहे त्याचा मायनस घ्यायचा आणि रेसिप्रोकल करायचा. तसंच जर समजा एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन जी पुढे लागेल, जर दोन लाईन तुमचं पॅरलल असेल तर त्याचा स्लोप काय असतो, नेहमी इक्वल असतो. आणि ज्यावेळेस दोन लाईन परपेंडिक्युलर असते त्यावेळेस त्याचा स्लोप काय असतो, रेसिप्रोकल घ्यायचा आणि निगेटिव्ह साईन द्यायची. रेसिप्रोकल घेतला मी 19 चा रेसिप्रोकल काय ते 1/19 आणि त्याला मायनस साईन दिली. अंडरस्टूड. हे लक्षात घ्या. therefore याचा स्लोप ऑफ नॉर्मल काय आला, -1/19. तर therefore इक्वेशन ऑफ नॉर्मल काय येईल, इक्वेशन ऑफ नॉर्मल काय येईल, इक्वेशन ऑफ नॉर्मल इज इक्वल टू काय, तुम्हाला माहिती आहे. आता ह्याच इक्वेशन मध्ये इथे परत येते इक्वेशन ऑफ नॉर्मल. सेम आपण जसं स्लोप पॉईंट नाही घेतला ना, तसं याला पण सेम, दॅट इज y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 आहे. तर तुम्हाला स्लोप माहिती आहे, मायनस दॅट इज y मायनस y1 काय आहे, दॅट इज y1 इज इक्वल टू 3 इज इक्वल टू स्लोप काय आहे, -1/19 इंटू दॅट इज x मायनस x1 काय, दॅट इज द 2. या इक्वेशन तुम्ही सॉल्व करा, तुम्हाला या लाईनचं इक्वेशन भेटेल, लाईन इक्वेशन ऑफ नॉर्मल भेटेल. खूप इझी एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज खूप इझी आहे. फक्त यामध्ये तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं. तर इक्वेशन ऑफ नॉर्मल आपण इक्वेशन ऑफ टँजंट कसं फाइंड करणार, आपल्याला स्लोप पॉईंट फॉर्म ना, स्लोप पॉईंट फॉर्मसाठी आपल्याला स्लोप माहीत असणं गरजेचं आहे. तर स्लोप कशाने काढणार आपण, जो कर्वचं इक्वेशन आहे त्याच्याला आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, आपला स्लोप आला. स्लोपची व्हॅल्यू ॲट सर्टन पॉईंट दिली असेल, त्या पॉईंटनुसार ती एक्स अँड वायची व्हॅल्यू ठेवायची, तुम्हाला स्लोप भेटून जाईल. स्लोप भेटल्यानंतर एमची व्हॅल्यू ठेवायची, इक्वेशन ऑफ टँजंट भेटेल. सेम आता इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं असेल तर स्लोप माहिती असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला माहिती रिलेशन काय आहे, दोन जर लाईन परपेंडिक्युलर असेल तर स्लोप काय असतं, रेसिप्रोकल घ्यायचं, मायनस साइन घ्यायचे. ओके, तर आपल्याला स्लोप भेटला, स्लोप पॉईंट फॉर्मनं आपण इक्वेशन काढा त्या नॉर्मलचं पण. ओके, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1 ना नॉर्मलचं पण इक्वेशन भेटेल. दोन्ही पण आपल्याला नॉर्मल टँजंटचं पण इक्वेशन भेटेल आणि नॉर्मलचं पण इक्वेशन. सेम कन्सेप्टने आपण बाकीचे पण एक्झाम्पल आता स्टार्ट करू. फर्स्ट एक्झाम्पल पण स्टार्ट करू. ओके, ज्यावेळेस आपण एक्झाम्पल आपण पुढे झालो तसं तुम्हाला कन्सेप्ट एकदम परफेक्ट होऊन जाईल. चलो फर्स्ट एक्झाम्पल लिहितो मी. हा मेन क्वेश्चन माझा. आता फर्स्ट क्वेश्चन लिहितो.
क्वेश्चन नंबर 1, हा मेन क्वेश्चन आहे, त्यातला आपला फर्स्ट बघायचा. जर तुम्हाला इक्वेशन ऑफ कर्व दिलं असेल, इक्वेशन ऑफ कर्व काय, एक्स स्क्वेअर प्लस 2 e raised to x प्लस 2 अँड पॉईंट दिलेला आहे ऍट 0,4a. ओके, यात आपल्याला काय फाइंड करायचंय, काय करायचंय इथे लिहितो तरी पण अंडरस्टँडिंग, टू फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट अँड आपल्याला काय फाइंड करायचंय, इक्वेशन ऑफ नॉर्मल. बरोबर, इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल. तर डायग्राम काढण्याची गरज आहे का? ठीक आहे, डायग्राम काढू आपण. तरी एक रफ, हा कर्व आहे, हा टँजंट आहे, एक पॉईंट दिलेला आहे. आता हे पॉईंट काय माझा इथे 0, फर्स्ट एक्झाम्पल, त्यामुळे मी डायग्राम काढतो. आता नेक्स्ट एक्झाम्पलला डायग्राम काढायची नाही. ओके, हा 0,4 आहे. ओके, दॅन मला नॉर्मल पण काढावं लागेल, नॉर्मल पण फाइंड करायची आहे. दॅन हे कर्वचं इक्वेशन काय आहे, दॅट इज y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 e raised to x प्लस 2 हे कर्वचं इक्वेशन आहे. मला आता इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे. ओके, तर पहिलेच आपण अगोदर आपल्याला जर आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं तर आपल्याला स्लोप माहिती असणं गरजेचं आहे. तर स्लोप कधी भेटेल आपल्याला, याला डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला स्लोप भेटेल. बरोबर, मग आपण स्लोप पॉईंट फॉर्म ना इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काढूया. चलो, पहिले इक्वेशन दिलेलं आहे, हे इक्वेशन दिलेलं आहे. therefore फाइंडिंग द स्लोप, याचा स्लोप काढू. therefore dy by dx, याला डेरिव्हेटिव्ह करा विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे हा बनेल 2x प्लस 2 इंटू e raised to x आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. हे dy by dx भेटलं, पण dy by dx ऍट सर्टन पॉईंट दिलेले 0,4. therefore dy by dx ऍट 0,4a, म्हणजे जिथे x असेल तिथं 0 ठेवा आणि जिथे y असेल तिथं 4 ठेवा. therefore 2 into 0 plus 2 into e raised to 0 is equal to क्या बनेगा, 0 plus e raised to 0 1 असतो प्लस 2 is equal to 2 बनला. therefore dy by dx is equal to काय बनला, 2 बनला. dy by dx at this point हा किती व्हॅल्यू आला, 2 आला, म्हणजे हा माझा काय आहे, स्लोप. दिस इज द स्लोप ऑफ द टँजंट. या टँजंटचं माझं स्लोप आहे, म्हणजे m ची व्हॅल्यू काय आली, इज इक्वल टू 2 आली. therefore स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू किती आली व्हॅल्यू, therefore 2 आली. स्लोप ऑफ टँजंट, therefore इक्वेशन ऑफ टँजंट काय माझं, इक्वेशन ऑफ टँजंट दॅट इज y मायनस स्लोप पॉईंट फॉर्म ना, दॅट इज y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. बरोबर, हे y मायनस y1 काय आहे, इथे बघा y1 हे x1 आहे आणि हे y1 आहे. y1 काय आहे, दॅट इज द 4 इज इक्वल टू स्लोप काय 2 इंटू x मायनस x1 काय आहे, दॅट इज 0. हे इक्वेशन सिम्प्लिफाय करा, म्हणजे कसं बनेल, सी y मायनस 4 याला 2 ला आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय, दॅट इज 2x आणि हे 0 बनेल. therefore हे 2 हे मायनस इक्वेशन मला कधी पण स्टार्टिंग कसं फॉर्मॅटमध्ये लिहिणार, पहिले x ची व्हॅल्यू देन y ची व्हॅल्यू आणि जे कॉन्स्टंट येईल तसा, आणि मग नंतर कॉन्स्टंट येईल तसा इथे कॉन्स्टंट, आणि मग नंतर इज इक्वल टू जे 0 असेल हे लास्टला मी 0 लिहिले. प्रत्येक इक्वेशन मला या फॉर्म मध्ये लिहायचं, x y मग नंतर कॉन्स्टंट मग इज इक्वल टू 0. तर ते प्रॉपर रीड करायला होतं. जर तुम्ही असंच लिहिलं हे इक्वेशन ऑफलाईन आहे तर आन्सर पण प्रॉपर वाटत नाही. पहिले x y मग प्लस असू द्या मायनस असू द्या, डज नॉट मॅटर, कॉन्स्टंट मग इज इक्वल टू आणि 0. आता 2x आहे, बरोबर आहे. आता 2x ला हा या टर्म्स मी काय करतो, राईट साइडला शिफ्ट करतो, म्हणजे माझा इकडे 0 बनेल आणि x च्या फॉर्म मध्ये येतील. therefore 2x या टर्म इकडे शिफ्ट केल्यानंतर काय बनेल, मायनस y हे मायनसचं प्लस 4 इज इक्वल टू 0. हे माझं इक्वेशन ऑफ टँजंट आहे. अंडरस्टूड, हे इक्वेशन ऑफ टँजंट भेटलं मला. आता इक्वेशन ऑफ काय करायचं, नॉर्मल फाइंड करायचं ना. इक्वेशन ऑफ नॉर्मल कसं फाइंड करणार, इक्वेशन ऑफ नॉर्मल म्हणजे काय, या परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन करायचं. मी तुम्हाला सांगितलं, जर स्लोप ऑफ टँजंट जर असेल आणि स्लोप ऑफ नॉर्मल काढायचं असलं, स्लोप ऑफ नॉर्मल काढायचं असेल, ओके, स्लोप ऑफ नॉर्मल काढायचं असेल तर त्याला काय करायचं, आपण काय करायचं,
रेसिप्रोकल घ्यायचं म्हणजे 1/2 आणि आपण त्याला मायनस साईन दिले. बरोबर आहे. हे झालं इक्वेशन ऑफ नॉर्मल. जर समजत नसेल, जर नॉर्मलचं स्लोप तुम्हाला काढता येत नसेल, सिंपल लक्षात ठेवा, दॅट इज m1 इंटू m2 इज इक्वल टू काय असतं, -1 असतं. तर -m1 म्हणजे काय तुमचा या पहिला स्लोप, पण पहिले m2 काय येतं, therefore m2 इज इक्वल टू -1 बाय जो m1 असतो तो. बरोबर आहे. मग m2 इज इक्वल टू -1 अपॉन m1 काय आहे माझं 2a, therefore m2 इज इक्वल टू -1/2. जर डायरेक्ट करता येत नसेल तर सिम्प्लिफाय करून या प्रकारे लिहू शकताय. ओके. स्लोप ऑफ नॉर्मल भेटलं. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल काढा. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल स्लोप पॉईंट फॉर्मनच काढायचं, कारण स्लोप पॉईंट फॉर्म स्लोप भेटलेला आपल्याला आणि पॉईंट पण आहे. मग स्लोप पॉईंट फॉर्म काढा. देअरफॉर काय बनेल तो y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. देअरफॉर आता नेक्स्ट लिहा. यात काय y मायनस y1 काय आहे, y1 म्हणजे माझा 4 इज इक्वल टू स्लोप काय आहे -1/2 इंटू x मायनस x1 काय आहे, दॅट इज 0. आता याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय कसं करणार, हा 2 इकडे पूर्ण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, म्हणजे हा काय बनेल 2y मायनस 8 इज इक्वल टू मायनस हे -1 या कम्प्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, दॅट इज मायनस हा मायनस त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय बनेल -x आणि हा कम्प्लीट 0 आहे त्यामुळे तो मी लिहित नाही. आता बघा -x आहे, इकडे घेतल्यानंतर तो ऑटोमॅटिक प्लस आणि इकडे प्लस होईल आणि इकडे हा 0 राहील. देअरफॉर काय बनेल इक्वेशन x प्लस 2y मायनस 8 इज इक्वल टू 0. हे माझं इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके. दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ नॉर्मल. क्लिअर आहे. फर्स्ट क्वेश्चन. आता फर्स्ट क्वेश्चन मी परत एकदा सांगतो. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, एक कर्व दिलेली आहे, ही कर्व दिलेली आहे आणि एक त्या कर्ववर एक पॉइंट आहे, बरोबर आहे, आणि तो पॉइंट एक टँजंटला आपल्याला तो मीट होतो. तर आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं आहे आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल, ही जी नॉर्मल आहे ह्या नॉर्मलचं इक्वेशन काढायचं आहे. दोन लाईनचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. ह्या दोन लाईनचं इक्वेशन काढत असेल तर आपल्याला स्लोप माहिती पाहिजे, कारण की स्लोप पॉइंट फॉर्मनं आपण इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल काढू शकतोय. तर बघा हा कर्व आहे, तर कर्वचा आपल्याला पहिले स्लोप कसं भेटेल, ह्या कर्वचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला स्लोप भेटून जाईल. त्या स्लोप भेटल्यानंतर आपण काय करू, स्लोप पॉईंट फॉर्मनं आपण ते इक्वेशन काढू शकतोय. तसंच नॉर्मलला पण याच्यामध्ये हे दोन लाईन परपेंडिक्युलर असण्यामध्ये स्लोप फक्त रेसिप्रोकल आणि मायनस घ्यायचा, तुम्हाला एक इक्वेशन ऑफ नॉर्मल पण भेटेल. ओके. कॉपी कर केलेलो. चलो सेकंड क्वेश्चन. आता क्वेश्चन मी पुसून टाकतो कारण की स्पेस थोडा आपल्याला उरेल. क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येईल. क्वेश्चन तर लक्षात आलं आपल्याला, इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे, त्यामुळे परत लिहिण्याची गरज नाही. सेकंड क्वेश्चन. कर्वचं इक्वेशन काय आहे, x³ प्लस y³ मायनस 9xy इज इक्वल टू 0 ॲट 2,4 वर. ओके. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं आहे अँड सेकंड आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे. ओके. इक्वेशन ऑफ कर्व काय आहे, जर इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपल्याला पहिला स्लोप फाइंड करायचा आहे. स्लोप कशाने भेटेल आपल्याला, याला जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपल्याला स्लोप भेटेल. तसं हे इक्वेशन मला टेकिंग डेरिव्हेटिव्ह dy/dx घ्या इज इक्वल टू 3x³ चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, दॅट इज 3x² प्लस 3y². पण
वाय हा काय आहे कंपोजिट फंक्शन, त्यामुळे परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. भरपूर डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेले या अगोदर पण, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह चुकायचे नाही. हां सी dy बाय dx, वाय हा कंपोजिट फंक्शन आहे, therefore dy बाय dx मायनस 9 हे बघा x इंटू वाय, therefore आपल्याला दोन्ही फंक्शन काय करावं लागेल, u इंटू व्ही च्या रूलने आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे एक्स इंटू वायचा u इंटू व्ही काय आहे, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. आता ब्रॅकेट ओपन करतो, नाही हे गलत हो गया. हां इज इक्वल टू असं डायरेक्ट आहे ना, हे इथूनच इक्वेशन चालू होतं आपलं. हे डिवाइड बाय, इथे वाय नाही आहे, इज इक्वल टू वाय नाही आहे, यहाँ पे गलती हो गई. हां देयरफॉर हे आता सी ओके इज इक्वल टू काय बनला आपला 0 आहे. तर आपल्याला dy बाय dx फाइंड करायचा आहे. dy बाय dx म्हणजे आपला स्लोप आहे. तर आता आपण काय करू, ह्या 9 कम्प्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. काय बनेल माझा 3x² तसंच लिहितो, 3x² प्लस 3y² इंटू dy बाय dx मायनस 9x dy बाय dx. हा मायनस आणि प्लस काय बनेल मायनस 9y इज इक्वल टू 0. आता dy बाय dx च्या टर्म एकत्र घ्या म्हणजे काय बनेल, therefore dy बाय dx इज इक्वल टू काय बनेल, हे इज इक्वल टू नाही मल्टिप्लाइड बाय 3y² मायनस 9x. ओके मायनस 9x इधर आले काय प्लस 3x² मायनस 9y इज इक्वल टू 0. तर ही कंप्लीट टर्म या राईट साईडला शिफ्ट करतो, therefore dy बाय dx इथे काय 3y² मायनस 3x बरोबर आहे ना, 3x इज इक्वल टू ही टर्म इकडे शिफ्ट केल्यानंतर काय बनेल 9y मायनस 3x². ही कंप्लीट टर्म डिनॉमिनेटर मध्ये शिफ्ट करा, therefore dy बाय dx इज इक्वल टू 9y मायनस 3x² अपॉन 3y² मायनस 9x. पण dy बाय dx हा सर्टन पॉईंट सांगितलेला आहे, therefore dy बाय dx ऍट कोणत्या पॉईंटला आहे, दॅट इज 2,4 ला आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग जिथे जिथे 2 असेल तिथे, जिथे x असेल तिथे 2 ठेवा आणि जिथे जिथे y असेल तिथे 4 ठेवा. therefore 9 इंटू y काय आहे 4 मायनस 3 इंटू x काय आहे 2 इंटू 2 चा स्क्वेअर, 3 इंटू y काय आहे 4 चा स्क्वेअर मायनस 9 इंटू x काय आहे 2 आहे. याची व्हॅल्यू काय येईल, 9 4 चा 36 मायनस 3 इंटू 2 टू चा 4 हा 12 बनेल अपॉन 3 इंटू 4 4 चा 16 बरोबर ना, इथे 4 4 चा 16 इंटू 3 मायनस 9 2 चा 18 इज इक्वल टू 36 मायनस 12, 36 मायनस 12 ही किती बनेल 4 1 14 सॉरी 114 बरोबर आहे ना, 4 हे 2 बनेल ना बाबा 24 आहे अपॉन 6 3 16 3 30 16 3 चा 6 3 चा 18 1 48 मायनस 18 हे 0 हे काय 30 24 24 अपॉन 13 इज इक्वल टू 24 अपॉन 13 म्हणजे काय 2 1 चा 2 2 2 चा 4 1 चा 2 चा 2 1 चा 2 2 5 चा 10 इज इक्वल टू 12 अपॉन 15 माझा स्लोप आला, 12 अपॉन 15 माझा स्लोप आला, 12 अपॉन 15. आणखी पण थोडं सिम्प्लिफाय 12 ला कोणता 3 4 चा 12 आणि 3 5 चा 15 4 बाय 5 हा माझा स्लोप आहे. therefore स्लोप ऑफ द टँजेंट काय भेटलं मला, स्लोप ऑफ द टँजेंट स्लोप ऑफ टँजेंट काय इज इक्वल टू काय 4 बाय 5 म्हणजे m इज इक्वल टू काय 4 बाय 5. therefore इक्वेशन ऑफ टँजेंट काय आलं माझं, इक्वेशन ऑफ टँजेंट इज इक्वल टू काय, therefore y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. जिथे x आणि x1 चे आणि y1 चे व्हॅल्यू ठेवा, y मायनस x1 काय आहे दॅट इज y1 काय आहे 4 इज इक्वल टू स्लोपची व्हॅल्यू काय आहे 4 बाय 5 इंटू x मायनस x1 काय आहे 2. आता इक्वेशन थोडं सिम्प्लिफाय करा, therefore काय करता येईल, हे 5 डिनॉमिनेटर मध्ये या लेफ्ट साइडच्या कंप्लीट ब्रॅकेटला ते 5 ने मल्टिप्लाय करा म्हणजे इक्वेशन काय बनेल 5 मायनस 4 5 20 इज इक्वल टू
4 हे कम्प्लीट या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 4x आणि -4 टू जा 8 बनेल. आता 4 प्लस आहे ऑलरेडी, तर तिथे जाऊ द्या, हा इकडे शिफ्ट करा, म्हणजे काय बनेल, ही कम्प्लीट ब्रॅकेट इकडे शिफ्ट करा, म्हणजे ते 0 येईल. 0 इज इक्वल टू हा काय बनेल, 4x -5y -8 आणि हा +20 बनला, म्हणजे 0 इज इक्वल टू 4x -5y मायनस हा काय झाला +12, म्हणजे 4x -5y +12 इज इक्वल टू 0. हे माझं इक्वेशन ऑफ टँजंट भेटलं. बरोबर आहे. आता इक्वेशन ऑफ नॉर्मल कसं फाइंड करणार? इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करण्याच्या अगोदर आपल्याला स्लोप लागेल नॉर्मलचा. तेव्हा स्लोप ऑफ नॉर्मल काय आहे? स्लोप ऑफ नॉर्मल काय आहे माझा? स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू काय? मला सांगितलं की रेसिप्रोकल घ्यायचा आणि त्याला मायनस ना, जर जमत नसेल m1 × m2 काढा. मी काय करतो आता 4/5 म्हणजे रेसिप्रोकल घेतला, रेसिप्रोकल उलटा करा म्हणजे 5/4 आणि त्याला काय द्यायचं, मायनस साइन द्यायची. देअरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल इज इक्वल टू y - y1 इज इक्वल टू m × x - x1. प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहितो कारण की तुम्हाला फॉर्म्युला समजला तर इक्वेशन सॉल्व्ह करणं सोपं जाईल. काय बनेल माझं इक्वेशन, y - y1 काय आहे, y1 that is 4 is equal to slope काय आहे, that is -5 upon 4 -5 upon 4 आहे, आणि हा x - x1 काय आहे, that is 2. therefore याला काय 4 ला कंप्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. बरोबर, 4 ना कंप्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. हे काय मिळेल, 4y - 16 इज इक्वल टू -5x. बरोबर आहे ना, -5x आणि +10 बनेल. बघा हे -5 × 2 किती बनेल, -2 आहे ना, +10 बनेल, मायनस मायनस प्लस बनतं. therefore 4y मायनस आता इकडे x5 आहे, -5 आहे, -5x आहे, आपल्या इकडे राईट लेफ्ट साईडला शिफ्ट करून ते ऑटोमॅटिक प्लस होऊन जाईल. म्हणजे माझं काय बनेल, दॅट इज 5x + 4y -16 आणि -10 इज इक्वल टू 0 बनेल. therefore 5x + 4y -16 - 26 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन ऑफ स्लोप, इक्वेशन ऑफ नॉर्मल. ओके, आणि हे इक्वेशन ऑफ टँजंट. क्लिअर आहे. क्वेश्चन नंबर 2 पण इझी होता, ज्यामध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर व्हॅल्यू भेटेल स्लोपची, नंतर आपण इक्वेशन ऑफ टँजंट काढतो. लिख केलेलो क्वेश्चन नंबर 2. चलो थर्ड क्वेश्चन लिखेंगे. सगळ्या क्वेश्चनला प्रोसेस तीच आहे, इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं. ओके, आपल्याला स्लोप फाइंड करायला लागेल, स्लोपहून आपण इक्वेशन ऑफ स्लोप पण फॉर्म आपण इक्वेशन काढू शकतो. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. कर्वचं इक्वेशन काय आहे, x² - √3xy + 2y². हे आता हे रब करून टाकू, जागा पुरत नसल्यामुळे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. इथे फक्त एक्सरसाइज 2.1 त्यातला माझा थर्ड क्वेश्चन, x² - √3xy + 2y² इज इक्वल टू 5 ॲट पॉइंट √3, 2. इक्वेशन सेम, म्हणजे कॉन्सेप्ट सेम आहे. आपल्याला एक कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे, ॲट सर्टन पॉइंट दिलेलं आहे, आणि आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड करायचं आहे.
तर आपण कसं करतो, पहिले आपल्याला स्लोप फाइंड करून घेतो. स्लोप आपल्याला स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये लागतो, त्यामुळे आपल्याला स्लोप काढून घेतो आणि मग आपण इक्वेशन ऑफ टँजंट काढतो. बरोबर. मग ह्या स्लोप तुम्हाला स्लोप काढावा लागेल. ह्या इक्वेशन मधून आपण स्लोप कसं काढणार, याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसं घेणार, दॅट इज 2x बनेल. ओके. मायनस √3 तसंच हा x इंटू वाय ना, म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय असतो 1. तो लिहित नाही मी आता. ओके. आता तुम्ही इतके तर कॅपेबल असेल डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकताय. त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट आता फास्ट करणार, कारण की ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करणं, क्रॉस मल्टिप्लाय करणं, प्रत्येक लिहित बसलं तर तुमचा सिलेबस होणार नाही. आणि हे कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट करणं सीईटी साठी पण उपयोगी होईल. ओके. चलो, हे रूट एक्स काय बनेल, दॅट इज 2 इंटू याचा काय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर काय बनेल, 2 इंटू वाय. एक्स प्लस 2 आहे ना, 2 इंटू वाय, एक ना कमी करतो, मग नंतर परत dy बाय dx, कारण की का हा y कंपोजिट फंक्शन आहे आणि इज इक्वल टू काय 0 आहे. हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. आता ब्रॅकेटला ओपन करूया. ओके. दॅट इज 2x मायनस √3x dy बाय dx प्लस हे मायनस प्लस काय बनेल बघा, ब्रॅकेट ओपन केल्यानंतर चेंज होते साईन. मायनस प्लस मायनस √3y प्लस 2 to the 4y dy by dx इज इक्वल टू 0. चलो, आता dy बाय dx च्या टर्म काय आहे आपण कॉमन घेऊया आता, dy बाय dx, आणि ते म्हणजे ब्रॅकेटमध्ये टर्म राहतात त्या तसंच ठेवू. म्हणजे माझं इक्वेशन काय बनेल, सी dy बाय dx म्हणजेच काय, सी dy बाय dx मी कॉमन घेतलं तर राहिलं का माझं 4y आणि √3x माझं ब्रॅकेटमध्ये राहिलं इज इक्वल टू काय, ज्या ब्रॅकेटमध्ये 2x मायनस √3y इज इक्वल टू 0 आहे. ह्या टर्म मी राईट साईडला शिफ्ट करतो. दॅरफोर dy बाय dx इज इक्वल टू च्या अगोदर पहिले काय शिफ्ट करतो, 4y मायनस √3x इज इक्वल टू काय बनेल, हे -3 आहे ना, तर -3 पहिला √-3 आहे ना, मग मायनस पर अगोदर लिहितो, दॅट इज 3y आणि हे मग मायनस लिहितो, कारण की हे मायनस प्लस बनेल, मग नंतर मायनस साईन घेतो, कारण आधी एक्स घेतलं तर मायनस साईन आहे पुढे येईल, त्यामुळं थोडंसं कॉम्प्लिकेशन वाटेल. दॅरफोर 2x. आता हे डिनॉमिनेटरला शिफ्ट करा. दॅरफोर dy बाय dx इज इक्वल टू √3y मायनस 2x अपॉन 4y मायनस √3x आहे. आता dy बाय dx ॲट सर्टन पॉईंट सांगितलेलं आहे, त्या पॉईंटचे काय कॉर्डिनेट माझे, दॅट इज √3,2 आहे. दॅट √3,2 आहे. मग जिथे जिथे एक्स असेल तिथं √3 ठेवा, आणि जिथे वाय असेल तिथं 2 ठेवा. √3 इंटू वाय काय व्हॅल्यू आहे 2 आहे, मायनस 2 इंटू एक्स काय √3 आहे, अपॉन बघा 4 इंटू वाय काय व्हॅल्यू आहे 2 आहे, मायनस √3 इंटू एक्स काय माझा √3. बरोबर. मग सिम्प्लिफाय करायला हे 2√3 बनेल मायनस 2√3 अपॉन 4 to the 8 मायनस √3 पण हे √3 आणि 2√3 आणि 2√3 काय बनलं माझं इज इक्वल टू 0 बनला आहे. ओके. मायनस होतं ना, समजा फॉर एक्झाम्पल 2 - 2 काय बनले 0 बनेल, तसंच हे 2√3 आणि 2√3 0 बनेल. Therefore dy बाय dx ऍट कितना पॉइंट आहे, पॉइंट √3, 2 ला काय भेटलं मला व्हॅल्यू 0 भेटली. Therefore नीट लक्षात घ्या, ध्यान दे दो भाई, ध्यान दे दो. dy बाय dx काय मिळाला, म्हणजे dy बाय dx किती भेटलं मला इज इक्वल टू 0 भेटला. म्हणजे स्लोप ऑफ लाईन काय माझा, स्लोप ऑफ टँजंट काय माझी इज इक्वल टू 0 भेटला. बरोबर है. हाँ, देखो इक्वेशन ऑफ टैंजेंट क्या बनेगा, देखो ध्यान से, इक्वेशन ऑफ टैंजेंट क्या बनेगी, इक्वेशन ऑफ टैंजेंट है, इक्वेशन ऑफ टैंजेंट फॉर्मूला क्या बना है इक्वेशन ऑफ टैंजेंट का, y माइनस y1 इज इक्वल टू m इंटू एक्स माइनस x1. ये मेरा फॉर्मूला है. ओके. इसको मैं कुछ नहीं कर सकता. ये मेरा स्लोप पॉइंट फॉर्मूला है. जहाँ m है वहां पे वैल्यू मैं 0 रख देता हूँ. ये क्या बनेगा मेरा, देखो y माइनस y1 की वैल्यू क्या है, इक्वेशन से मिलेगी. y1 की वैल्यू क्या है, देखो y1 की वैल्यू ये x1 है, ये y1 है, ये 2 माइनस स्लोप क्या है 0 इंटू एक्स माइनस x1 क्या है, दैट इज √3. बराबर ना, x1 वैल्यू √3.
इस जीरो से मल्टीप्लाई करेंगे तो ये पूरा कंप्लीट टर्म जीरो बन जाएगा। देखो बनेगा क्या, दैट इज y माइनस टू इज इक्वल टू जीरो, देखो y इज इक्वल टू टू। ये मेरा इक्वेशन ऑफ टेंजेंट है, समझ आए? ओके, यहाँ तक क्लियर है? इक्वेशन ऑफ टेंजेंट क्या है मेरा, y इज इक्वल टू टू, ओनली y इज इक्वल टू टू है, क्योंकि स्लोप ऑलरेडी जीरो है, ये जीरो इसको मल्टीप्लाई करके पूरा जीरो टर्म बन जाएगा, इसलिए इक्वेशन ऑफ टेंजेंट क्या है, y इज इक्वल टू टू है। चलो ये बन गया मेरा y इज इक्वल टू टू, ये स्लोप ऑफ टेंजेंट बन गई। अब दूसरे वाला क्या है, स्लोप ऑफ इक्वेशन ऑफ नॉर्मल निकालना है। देखो इक्वेशन ऑफ नॉर्मल निकालने से पहले मुझे इक्वेशन ऑफ स्लोप ऑफ नॉर्मल निकालना पड़ेगा। आपको बोला, बार बार बोला है कि स्लोप ऑफ नॉर्मल निकालने के लिए स्लोप ऑफ टेंजेंट की हेल्प लेने की। दोनों का स्लोप m1 इंटू m2 क्या बनता है, इज इक्वल टू -1 बनता है, बराबर है ना। लेकिन ये जीरो है तो दूसरा वाला स्लोप का भी, नॉर्मल का भी स्लोप क्या बनेगा, जीरो बनेगा। देयरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल क्या है यहाँ पे, स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू जीरो है, बराबर। स्लोप ऑफ नॉर्मल यहाँ पे जीरो है, तो इक्वेशन ऑफ नॉर्मल भी क्या निकालने का, इक्वेशन ऑफ नॉर्मल क्या आएगा, इक्वेशन ऑफ नॉर्मल दैट इज y माइनस y1 इज इक्वल टू m इंटू x1 माइनस x1। ओके, फॉर्मूला तो लिखा है मैंने। अभी यहाँ पे m भी क्या है, जीरो, देयरफॉर y माइनस y1। ओके, y माइनस y1 कुछ तो गड़बड़ हो गया बच्चों, कुछ तो गड़बड़ हो गया यहाँ पे, गड़बड़ हो गई दोस्त। देखो क्या गड़बड़ हो गई, यहाँ पे मैंने इक्वेशन ऑफ नॉर्मल जीरो लिया है, लेकिन इक्वेशन ऑफ नॉर्मल जीरो नहीं बनेगा, क्योंकि ये दोनों y इज इक्वल टू टू कैसे बनता है। देखो अगर मैंने ग्राफ निकाला तो y इज इक्वल टू टू मतलब क्या है, y इज इक्वल टू का मतलब वैल्यू क्या है, ये y है, बराबर है। ये लाइन पैरेलल है, ओके, हाँ, तो ये लाइन पैरेलल है दूसरे लाइन से, देयरफॉर मैं दोनों लाइन परपेंडिकुलर नहीं ले सकता, तो इक्वेशन ऑफ नॉर्मल कैसे बनेगा, देयरफॉर इक्वेशन ऑफ नॉर्मल इज इक्वल टू क्या है मेरा, फॉर्मूला पहला क्या है, दैट इज y माइनस y1 इज इक्वल टू m इंटू एक्स माइनस x1 है, बराबर है ना। हाँ, पण मी समजा x माइनस x1 इज इक्वल टू m इंटू एक्स माइनस 1। अभी ध्यान से देखो, ये वैल्यू y की वैल्यू मेरे को ऑलरेडी पता है। मैं इक्वेशन ऑफ, जब टेंजेंट का स्लोप मेरे को जीरो मिला, तो नॉर्मल का स्लोप में रेसिप्रोकल करके जीरो नहीं लेना है, क्योंकि ये जो टेंजेंट का स्लोप है y इज इक्वल टू समथिंग मिला है, मतलब कि वो एक लाइन का y की वैल्यू मिली है वहाँ पे, उसको डायरेक्ट जीरो, रेसिप्रोकल ऑफ जीरो कुछ नहीं होता है ना रेसिप्रोकल का, वो गलत है। हाँ, तो y की वैल्यू यहाँ पे मिली है, तो y की वैल्यू मतलब कि ये वैल्यू यहाँ पे रखने की, दैट इज y इज इक्वल टू टू, यहाँ पे रख देगा, दैट इज टू माइनस, और y1 क्या है मेरा, y1 दैट इज टू है, बराबर, टू इज इक्वल टू m। स्लोप क्या है, स्लोप मेरे को पता है क्या, स्लोप अभी स्लोप पता है क्या, स्लोप क्या है, स्लोप कुछ तो गड़बड़ है दया, स्लोप 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 समझ लो, स्लोप मैंने 1 लिया, ओके, तो ये बन गया मेरा x माइनस x1 क्या है, x1 दैट इज द √3 बनेगा, लेकिन 2 माइनस 2 क्या बनेगा, 0 बनता है, यहाँ पे क्या बनेगा, ये x बनेगा, x माइनस √3 बनेगा, बराबर। और ये x इज इक्वल टू क्या बनेगा, x इज इक्वल टू -3 है, तो यहाँ पे x इज इक्वल टू क्या बनता है, √3 बनता है। मतलब इक्वेशन ऑफ टेंजेंट क्या है, इक्वेशन ऑफ टेंजेंट इज इक्वल, इक्वेशन ऑफ नॉर्मल क्या बनेगा, इक्वेशन ऑफ नॉर्मल x इज इक्वल टू √3 बनेगी, ठीक है ना। यहाँ पे मैं ये थोड़ा सा कंफर्म करता हूँ कि अगर इक्वेशन ऑफ टेंजेंट जीरो है तो इक्वेशन ऑफ नॉर्मल भी जीरो बनेगी कि नहीं, क्योंकि यहाँ पे इक्वेशन ऑफ नॉर्मल जीरो बनती है, तो वो ये टर्म, ये भी टर्म, कंप्लीट टर्म जीरो बनेगी, और जीरो जीरो मल्टीप्लाइड बाई, ये थोड़ा कंफर्म करता हूँ फिलहाल तो के लिए, मतलब कि अभी तक ये पूरा यहीं पे लिखो। चलो तीसरा क्वेश्चन बघू।